एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार. नेहमीप्रमाणे माझी जशी रुटीन असते तशीच रुटीन माझी सुरू झालेली होती घरकामांपासून. त्यानंतर मस्त इकडे माझं दूध वगैरे पण तापून झालेलं होतं. लगेच मी गरम पाणी केलं कारण मला हेअर वॉश वगैरे करून घ्यायचं होतं. त्यासाठी मी एका वाटीमध्ये घेतलेलं होतं ॲलोवेरा जेल, कारण मला हेअर स्पासारखंच करून घ्यायचं होतं. तर मी त्यासाठी लगेच ग्लिसरीन पण ॲड केलेली होती 1 चमचा. कारण हेअर स्पा जर आपल्याला घरच्या घरी करता आला असता तर करता येतो, म्हणजे तर आपण करू शकतो. तर त्यासाठी माझं इकडं प्रिपरेशन वगैरे चालू होतं. तर मी 1 चमचा ग्लिसरीन पण ॲड केलेला आहे आणि जे काही आपण ऑइल वापरतो ते मी 2 चमचे ॲड करणार होते. तुम्ही केसांना रात्री हेअर ऑइलिंग करत असाल तर मग ते त्यामध्ये टाकायचं स्किप केलं तरी चालेल. तर तुम्ही बघू शकता इकडे मी 2 चमचे जे आहे ते घेतलेलं होतं तेल आणि त्यानंतर 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल मी कंपल्सरी टाकत असते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही प्रत्येक ब्लॉगमध्ये जे काही हेअर रिलेटेडच शेअर करत असते, बट असं होतं की 4-5 दिवसानंतर जेव्हा मी व्हिडिओ शूट करायला घेतले नेमकं तेव्हा मला हेअर वॉश करायचा असतो. सो अशा प्रकारे म्हणून मी जेव्हा करत असते तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यानंतर 1 अंडं घेतलं आणि त्यातलं जे पिवळं असतं ते न टाकता जे काही त्यातलं हे असतं तेच मी टाकत असते. तर मी ते टाकलं आणि मस्त एकजीव करून घेतलं. तुम्ही बघू शकतात, कारण अंडं जर लावलं तर त्यातले जे काही प्रोटीन असतात ते आपल्या केसांना मिळायला खूप मदत होते. आणि जर तुमच्याकडे केळी असेल तर तुम्ही नक्कीच ॲड करा. म्हणजे केळीचे छोटे छोटे तुकडे करून त्यांना मिक्सरमधून काढून घ्या, म्हणजे अजून छान अशी पेस्ट तयार होते आणि आपण ते आपल्या केसांवर अप्लाय करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला केसांवर अप्लाय करून घ्यायचं. एक एक लेअर करूनच आपल्या केसांना अप्लाय व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि आठवड्यातून 2दा किमान तरी आपण आपले हेअर वॉश करायलाच पाहिजे. सो मी आठवड्यातून 2दा हेअर वॉश जे आहे ते करत असते आणि जेव्हा करत असते तेव्हा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करत असते. माझे रेग्युलर व्हिडिओ का येत नाही त्याचं कारण असं आहे, कारण पूर्वा आजारी असल्यामुळे तिला 15 दिवसांचा आराम सांगितलेला आहे. सो मग त्यासाठी मला रोज दुकानात जावं लागते आणि काही मी 1-2 दिवसापासून आता घरी राहते. सो मी शूट करते आणि आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर अशामुळे माझं काही व्हिडिओ वगैरे काढणं जमत नाही आणि मी पोस्ट पण टाकलेली होती. त्या माध्यमातून तुम्हाला कळलंच असेल तर 4-5 दिवसांचा माझा गॅप पडलेला होता, म्हणजे घरी राहायचा. सो मग मी आज मस्त हेअर वॉश वगैरे करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकतात इकडे मस्त केसांना हे मी लावून घेतलेलं आहे, जी काही हेअर ऑइलिंग वगैरे होती ती. आणि तुम्ही बघू शकतात इकडे मला तिच्यासाठी नाश्ता पण बनवायचा होता. तर मी इकडे तिच्यासाठी मस्त नाश्ता करते, कारण तिला काहीतरी गोड खावंसं वाटत होतं. म्हणून मी एकीकडे गुळाचं पाणी वगैरे ठेवलेलं आहे आणि लगेच इकडे गव्हाचं पीठ भाजायला ठेवलेलं होतं, म्हणजे जोपर्यंत लालसर होत नाही तोपर्यंत. आणि लगेच इकडे खोबरं आणि जे काही ड्रायफ्रूट्स होते ते मस्त म्हणजे बारीक कुटून घेतले, कारण ते त्यात टाकायचे. सो लगेच पीठ माझं भाजून वगैरे झालेलं होतं आणि लगेच तूप गरम करायला ठेवलं. आणि हा असा गोड शिरा जो आहे तो मी फर्स्ट टाईम करणार होती, कारण हे जेव्हा बाई डिलिव्हरी असतात तेव्हा खात असतात. तर तिला ती खायची खूप इच्छा झाली. सो तर मी अशा प्रकारे ते करायला घेतलं. तर तुम्ही बघू शकतात इकडे लगेच तुपात मी ड्रायफ्रूट जे होते ते व्यवस्थित तळून वगैरे म्हणजे त्यांना भाजून वगैरे घेतले आहेत. जर डायरेक्ट टाकले तर मग ते कच्चे कच्चे लागले असेल. सो त्यासाठी मी इकडे मस्त ड्रायफ्रूट्स वगैरे व्यवस्थित भाजून घेतले. आणि जे काही आपलं तर मी गुळाचं पाणी एकीकडे करूनच ठेवलेलं होतं. सो ते लगेच त्यात ॲड केलं आणि म्हणजे गुठा न पडण्यासाठी, म्हणजे पटकन त्याला हलवावंसं लागलेलं होतं. तर शिरा जो आहे तो एकदम भारी, म्हणजे टेस्टला पण खूप छान लागत होता. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्यात दूध पण ॲड करून घेऊ शकतात. सो अशा प्रकारे आमचं शिराचं इकडे प्रिपरेशन चालू होतं. तिला पण खूप जास्त आवडला. मी पण खाऊन बघितला आणि मी फर्स्ट टाईम ट्राय केलेलं होतं. ट्राय केलं तर आपल्यालाच कळतं की आपल्याला चुकीचं येते की बरोबर येते. तर अशा प्रकारे अगोदर तिचं नाश्ता वगैरे करून दिला आणि त्यानंतर मला इथला काही पसारा आवरून घ्यायचा होता. म्हणजे हळदी कुंकूला गेलेलं होतं, तिथं मिळालेले जे काही वाण होते ते मला व्यवस्थित ठेवून द्यायचे होते. खरंच इतके सुंदर वाण भेटलेले होते ना, खूप सुंदर. म्हणजे जे काही काचेच्या बरण्या होत्या त्या पण खूप भारी विणलेल्या होत्या. कधीतरी तुमच्यासोबत त्या नक्की शेअर करेल. सो अशा प्रकारे इकडे माझं आवरायचं काम चालू होतं. मस्त हेअर वॉश वगैरे करून घेतले. ते सुकल्यानंतर मग माझं इकडे बाकीचं जे काम होतं ते आवरायला घेतलं. यावर्षी आम्ही स्किपच केलं हळदी कुंकू, म्हणजे कारण
ती पण आजारी होती तेव्हाच, त्यासाठी मग आम्ही कॅन्सल केलं, नाहीतर मग आम्हाला पण करायचं होता माझ्याकडे, तर पटकन आवरायचं घेतलं आणि मला लिटरली एवढा वेळ झालेला होता. जिथं माझे कामं 10 वाजेपर्यंत आवरतात, तेच कामं माझे 11, 11:30 वाजेपर्यंत चालले. म्हणजे कधी-कधी अशी चिडचिड पण होऊन जाते आणि असं पण वाटतं की आपण थोडं लेट उठावं, कारण एकसारखं कामं चाललेले असतात, त्यात पण खूप दमायला येतं. त्यामुळे माझे कामं जे होते ते एकदम हळूवारशीर चालू होते. पण मग कसं असतं ते दिवसभर मग तेच कामं आपल्याला करावं लागतात. तर माझ्यासोबत पण असंच काहीसं होत होतं. ते सामान वर होता तो ठेवला आणि पटकन तुम्ही बघू शकतात इकडे जी काही रिकामी जागा झालेली आहे, ते बघून थोडं बरं वाटलं. सो त्यानंतर मग दुपार वगैरे झालेली होती. लगेच मला स्वयंपाक करायचा होता, तर स्वयंपाकामध्ये मी पोकळ्याची भाजीच करणार होती. त्यात काही जास्त भाजीपाला पण नव्हता, सो मग त्यासाठी पोकळ्याची भाजी दिसली, पटकन करायला घेतली. कारण मग ते निसून पण ठेवलेली होती, सो त्यासाठी मग पटकन पोकळ्याची भाजी करायला घेतली. तर इकडे म्हणजे एकदम सोपी आणि सिंपल असते, त्यासाठी मस्त 4-5 मिरच्या घेतल्या, त्यानंतर लसूणच्या पाकळ्या घेतल्या आणि पटकन अशी भाजी होत असते. तोपर्यंत इकडे भाजी मस्त एका पातेल्यात मी स्वच्छ धुवून ठेवलेली होती. घरी असले की मग व्यवस्थित नाश्ता, त्यानंतर जेवण आणि मग संध्याकाळचं जेवण असं प्रॉपरली होत असतं. तसं दुपारी सासूबाई आमच्यासाठी जेवण वगैरे करून ठेवत असतात आणि मी तुम्हाला म्हणजे जास्त करून दुपारी स्वयंपाक करताना अजिबात दिसत नाही, कधीतरी दिसते. तर त्यासाठी तुम्ही बघू शकतात. आणि माझे काही पार्सल आलेले होते. मी मागवलेले होते मेकअपचे प्रोडक्ट, कारण माझ्याकडे काहीच मेकअपचे प्रोडक्ट नव्हते. सो त्यासाठी मग सर्व मेकअपचे प्रोडक्ट मी माझ्यासाठी घेतलेले होते. सर्व मेकअपचे प्रोडक्ट मी फ्लिपकार्टवरूनच बाय केलेले होते आणि तुम्हाला एक एक करून अनबॉक्सिंग करून दाखवते. तर आधी ही लूज पावडर होतं, तुम्ही बघू शकतात. त्यासोबत मला एक लायनर पण फ्री मिळालेला आहे आणि सोबत लूज पावडर आहे आणि त्यासोबत एक ब्रश पण मिळालेला आहे, तुम्ही बघू शकतात. बनानाचं मी हे मागवलेलं आहे, याचे रिव्ह्यू पण खूप छान होते आणि खूप जणांकडे मी हे लूज पावडर जे आहे ते बघितलेलं होतं. 12 दिवसांपासून ते येऊन म्हणजे आलेले होते आणि मी त्यांना फक्त ओपन करून बघितलेलं होतं. चला म्हटलं तुमच्यासोबत पण एक एक प्रोडक्ट जे आहे ते माझं शेअर करावं. तर हे सर्व जे प्रोडक्ट आहेत ते माझ्या स्किन टोननुसार मी मागवलेले आहेत. प्रोडक्ट माझे मास्क ब्युटीचे आहेत, तुम्ही बघू शकतात. त्यानंतर हे प्रायमर आहे, प्रायमर प्लस हायलायटर आहे. म्हणजे आपण प्रायमर लावलं तर आपल्याला असं वाटेल की आपण हायलायटर पण लावलेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकतात हे स्ट्रोब क्रीम आहे, पिंकमध्ये 3 in 1 आहे. त्यामध्ये प्रायमर आहे, प्लस मॉइश्चरायझर आहे आणि प्लस हायलायटर पण आहे आणि पिंक शेड आहे. हे मी तुम्हाला कधीतरी रिव्ह्यू देऊन दाखवेल. सो आता पुरता मी तुम्हाला जे काही माझे प्रोडक्ट आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकतात अशी काही त्याची पॅकेजिंग आहे आणि उघडल्यानंतर असं काही आहे, तुम्ही बघू शकतात. सर्व प्रोडक्ट जे माझे आहेत ते 300च्या आतच आहेत, तुम्ही बघू शकतात. त्यानंतर एक एक करून मी सर्व जे काही प्रोडक्ट आहे ते इकडे तिकडे शोधत बसली, कारण काय होतं ना, एवढे मोठे बॉक्स होते आणि काही मी फेशियल रेझर पण मागवलेलं होते. त्यासोबत एक जे काही जेल असतं ते पण मी ॲड केलेलं होतं आणि 321मध्ये मला अराऊंड हे दोघी पण मिळालेले होते. आणि फेशियल हेअर जोपर्यंत आपण रिमूव्ह करत नाही तोपर्यंत जो काही आपला मेकअपचा बेस आहे तो व्यवस्थित बसत नाही. त्यानंतर मी ही लिपस्टिक पण घेतलेली आहे. मार्कची ही मॅट लिपस्टिक आहे, तुम्ही बघू शकतात. हा मी माझा शेडनुसार सिलेक्ट केलेले आहेत आणि तिथं भरपूर असे शेड असतात, आपण त्यातून सिलेक्ट वगैरे करून घेऊ शकतो. नंतर तुम्ही बघू शकतात इकडे माझं दुसरं पार्सल जे आहे ते ओपन करायचं काम चालू आहे. त्यात आम्ही घेतलेले होते म्हणजे ब्लश घेतलेले होते, हे 270मध्ये मला हे 2 मिळालेले होते. हे पण खूप छान आहेत, एक पिंक कलरचे आणि एक रेड कलरचे. याची जी पॅकेजिंग आहे ती पण खूप छान आलेली आहे आणि त्याला असं आपण गोल राऊंड करून पण ओपन करून घेऊ शकता, तुम्ही बघू शकतात. सर्व प्रोडक्टची लिंक मी तुला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तिथं तुम्ही बाय करून घेऊ शकता तुम्हाला जर आवडलं तर. त्यानंतर त्याचा शेड पण खूप छान आहे आणि खूप पिगमेंटेशन पण आहे. मी अजून यूज करून बघितलेलं नाही, फक्त एकदा यूज करून बघितले, त्यावरून मी तुम्हाला याचा रिव्ह्यू देते आणि कधीतरी फुल असा मेकअप करून मी तुम्हाला दाखवेल. नंतर हे सेकंड प्रोडक्ट जे आहे ते मी तुम्हाला दाखवते. आधी मी तुम्हाला फर्स्ट दाखवलं, त्यानंतर आता सेकंड दाखवते. त्याची पण पॅकेजिंग खूप भारी आलेली होती आणि खूप ट्रेंडिंग असे चालणारे हे ब्लश आहेत. म्हणजे भरपूर प्रकार असतात ब्लशमध्ये, पण आम्ही हे चॉईस केले आणि घेतले, तुम्ही बघू शकतात.
ते काही ओपन व्हायचं नावच घेत नव्हतं. तुम्ही बघू शकता इकडे ते ब्लश मी ओपन वगैरे करून दाखवते. ते हे आहे पिंकमध्ये. याचा पण शेड खूप छान आहे. जर तुम्हाला बाय करायचं असेल तुम्ही सिंगल पीस पण बाय करून घेऊ शकतात आणि जर तुम्हाला कॉम्बोमध्ये घ्यायचं असेल तर ते पण तुम्ही घेऊ शकतात. पण मी तुम्हाला रिकमेंड करेल की कॉम्बोमध्येच घ्या, कारण तेवढ्याच प्राईजमध्ये आपल्याला 2 जे आहेत ते मिळत आहेत. त्यानंतर हे कलर करेक्टर आहे. तुम्ही बघू शकतात हे जे काही आपल्या चेहऱ्यावर डार्क सर्कल असतात, त्यानंतर जे काही रेडनेस असते, आपले जे काही पिंपल्स असतात आणि म्हणजे जे काही आपले डार्क स्पॉट असतात ते आपण त्याने हाईड करून घेऊ शकतो. त्यामध्ये 6 असे शेड असतात, म्हणजे ते आपण व्यवस्थित यूज वगैरे करू शकतो. त्यासोबत 2 असे ब्रश पण मला मिळालेले आहेत. फाउंडेशन जे आहे ते घेतलेलं नाही, ते मी बाजारातूनच घेणार आहे आमच्या इथून. त्यानंतर हे मेकअप फिक्सर आहे. तुम्ही बघू शकतात हे पण मी आधी पण वापरलेला आहे आणि ते खरंच खूप छान आहे. तर तुम्ही बघू शकता. मला मेकअप फिक्सर दिसते स्विस ब्युटीचा आहे. तुम्ही बघू शकतात नॅचरल आहे आणि त्यामध्ये ॲलोवेरा विथ विटॅमिन ई असे 2 आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकतात इकडे मी कन्सिलर पण घेतलेला आहे. ते पण खूप छान आहे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.